तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आपण दिल्लीला काल रात्री गाडी खाली केली आणि काल थांबलो का दिवसभर माल नाही. आता इथं आलोय कंपनीपाशी, संध्याकाळी भरायची गाडी कन्फर्म आहे. कंपनीपाशी येऊन थांबलोय. रेग्युलर माल आपला मल्लेजचा भरायचा निघायचं. तर संध्याकाळी भरणाऱ्या दिवसभर आज काही काम नाही. परवा मी एक चुकी केली की मी राशन घेतलं नव्हतं. आता मी पहिलं म्हटलं राशन घेऊया, म्हणजे जरी संध्याकाळी भरून दिल्ली मुंबई हायवेला लागला तरी दिवसाचा आधी मध्ये टेन्शन नाही जेवण बनवायचं. त्यामुळे पहिलं राशन घ्यायला आलो. बघा इथं दुकान होतं छोटस, इथं एकतर इंडस्ट्रियल एरिया काय भेटत नाही, भेटलं दुकान मस्तपैकी घेतलंय बघा राशन सगळं. आता काय राहिलेलं नाही, आता किरकोळ फक्त भाजीपाला राहिलाय घेतो, कारण जेवण बनवायचा मूड का होत नव्हता माहिती का आपला. नॉनव्हेज खायचं नाही आपल्याला, त्यामुळं ते मी मनातच आणलं नव्हतं की म्हणलं की बनवायचं. नॉनव्हेज असलं म्हणजे बनवायला वेळ पण लागत नाही, पटापट होऊन जात. या भाज्या बिज्या बनवायचं म्हटलं तर लई वैताग येतो, असा विषय. तर चला काय विषय नाही, घेतलंय साहित्य, बनवू जाऊ टकाटक काहीतरी पोटाला. कारण इकडं जेवण नाही बरोबर, मला ते आवडतच नाही. आणि दिल्ली मुंबई हायवेला महत्वाचं काय भेटणार नाही म्हणून सगळं घेऊन ठेवलं. इमर्जन्सीला असावं, मी गावाला होतो त्यामुळे ते सगळं काढून ठेवलेलं खराब होईल म्हणून. मागच्या वेळी ते तसंच राहिलं, परत हातच नाही लावला कशाला. मग आता खराब झालं असेल त्यामुळे सगळं घ्यावं लागलं मला, ए टू झेड, ए पासून झेड पर्यंत सगळं. तर चला घेतलंय साहित्य आणि निघू जेवणाची तयारी करू. कंपनीच्या जवळ फक्त चहावाला आहे, तिथं पण थोडं पंपावर आहे, बाकी काय नाही. बाकी हे असलं गाडा असतात बघा जेवायला, काय जेवणार आहे यात. त्यामुळे गाणीमुळे म्हणलं नको जेवणच बनवूया. अचानक निर्णय घेतला, मग आलो गाडी काढली, तिथून 2 किलोमीटर होतं. म्हटलं भाजीपाला ही सगळंच घेऊन जावं, परत रस्त्यात पण टेन्शन नाही. चला भाजीपाला घेऊ पुढं. आता हे घेतले राशन, आयला ट्रकवाल्याच काय मधीच. भावून लागलीच तरकारी घेतली, संपाय नको म्हटलं, काय टेन्शन नाही. कांदा बटाटा फिटाटा सगळं घेतलंय, आता काय संपायची भानगड नाही. तर चला जाऊन तयारीला लागू. अर्ध्या तासात काय आपण जेवण बनवून ओके होईल. अर्धा पाऊण तास लागेल, थोडं सफाई बिपाई टोबी धुया लागतील, बारडीतून पाणी बिणी आणून. चला टकाटक करू आणि लय भूक लागल्या. हा समोर दिसतोय तो इंडियन ऑइलचा पंप, तिथं गाडी लावली आणि त्याच्या पुढे एक अर्धा मीटर कंपनी आहे. अर्धा किलोमीटर पण असेल, 200-300 मीटर असेल. तर तिथं आपल्याला जायचंय. चला पंपात लावू, जेवण करू आणि मग जेवून बघू कधी भरायचे. 4-5च्या पुढंच भरते गाडी, संध्याकाळीच घेतात. तोपर्यंत जेवण करू, 2 टाइमचं बनवू, सकाळ संध्याकाळ, टेन्शन नाही. आता मित्रांनो साहित्य तर सगळं आणलंय. आपलं पहिलं सगळं धुवायचं आहे, कारण काढलंच नव्हतं, लय दिवस झालं, महिना झाला हात नाही लावलेला त्याला. तर चला लॉंग ट्रिपला गेल्याशिवाय हात लावित नाही. पण साहित्य सगळं होतं, मी उगाच आणलं, मला वाटलं काहीच नाही, काढून ठेवलं काय घरी, हाय सगळं. तर चला बनवायच्या तयारीला लावूया. महत्वाचं भांडी बिंडी धुवून घेऊन टाकाटाक, अर्ध्या तासात जेवण झालं पाहिजे. ओके मे थँक्यू. तर चला बनवू कान. महत्वाची माझी पहिली भांडी घासून घेतो, भांडी सगळी खराब आहे. भांडी घासली की टेन्शन नाही. हा घरी कधी करीत नाही, तिथं तरी करते. हा चल भांडी घेतो टाकाटाक घासून आणि मग तयारीला लागतो जेवणाचं. असं काय काम करावं लागतंय गाडीवर असल्यावर, गाडीवर असल्यावर असं काहीतरी काम करावं लागतंय. असलं आहे ना शिवाय आपल्या भाऊ, काय आपल्याला सवय पहिल्यापासून, किन्नरकीपासून सवय जेवण बनवायची. काही विषय नाही, किन्नरकी तर शिकलो मी, तसं जेवण बनवायला तेव्हापासून करतोय. या गाडीवर जास्त बनवायची वेळ येत नाही, मोठ्या गाडीवर रोज बनवायला लागायचं, रोज डेली. महाराष्ट्रात असलो की नाही बनवायचं, बाहेर शक्यतो साऊथला जेवण बनवूनच खायचो मोठ्या गाडीत. हिच्यात पण मी वर आसाम नॉर्थ ईस्ट साईडला चालायचो का नाही, त्यावेळी कंटिन्यू बनवायचं जेवण. आता सध्या मला बनवायची वेळ का आली तुम्हाला खरं सांगू का, आपण म्हणजे नॉनव्हेज खात नाही ना, पाळलंय नॉनव्हेज, त्यामुळे जेवण बनवायची वेळ. आणि इथं सगळं नॉनव्हेजच हॉटेल आहे, की व्हेज भेटलंच नाही कुठं, आणि जे आहे ते सगळं घाण आहे. त्यामुळं हे नियोजन केलंय बघा. चला पहिला भात टाकून घेऊया. तांदूळ आपल्याकडे इंद्रायणी शिल्लक आहेत वाटतं, पहिले मी बघितलं नव्हतं, मी आणलं तशी 1 किलो. इथं बासमती शिवाय मी मिळत नाही, काय सोना मसुरी वगैरे मिळते. सोना मसुरी आणले, बासमती आपल्याला आवडत नाही, तो लांबडा तांदूळ. शेवळ्या वेवळ्या आहेत शिल्लक, उगाच माल आहे, मी बघितलंच नाही काल.
चला तांदळाचा कार्यक्रम लागलाय. तांदळात झालेली किड, त्यामुळे हे साईडला ठेवूया. कारण महिना झाला हातच लावला नाही, त्याला झाले म्हशी किड. त्याचा कार्यक्रम लागलाय त्यामुळे ते साईडला व्हायला. पक्षी पण यायला लागलो आहे. इथं कचरा कोंडीच आहे त्यामुळे टाकायला तर चालतंय. म्हणजे कचराच पडलाय सगळा. तुम्ही म्हणाल की इथं कचरा केलास, पहिलेच घाण आहे बघू शकता. तर चल पहिले तांदूळ टाकून घेऊया. पहिला गॅस पेटून घेतला भावान. कसा चालतोय? ओके मी थँक्यू. महत्वाचा आहे गॅस चालणं सगळा. तांदूळ घेतलेत बघा, पाणी टाकले. त्या तांदळाला पाणी जरा जास्त लागते. चला ठेवूया. भाताची तयारी चालू. भातन आपण भाजीच बनवणार आहे. वाटाण्याची आणि फ्लावरची भाजी बनवू मस्त अशी कढईमध्ये. चला भात टाकलाय, मीठ टाकून घेऊ. त्यात मीठ मी नवीन पण आणले आणि ह्यात पण आहे. चला हे टाकू. थोडस तेल टाकूया म्हणजे भात चिकट जास्त व्हायला नको. आणलेलं आहे तेल. आपलं ह्याचं भेटलंच नाही तिथं. राईचं तेल आणलं. राईचं तेल चांगलं पण असतं खायला. विषय आपल्याला आवडतं. त्याला जिरं 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 त्या बाईने दिलं का इसरली बाई काय माहिती. इसरली बाई जिरं द्यायला नाही दिलं काय जिरा टाकायला. जिरा राईस बनवू मस्तपैकी. भाजी बनवू. आता पण तडाखा लाव आणि बाहेर जायच्या आधी दणका लाव. आणि उद्या दिवसभर मग दिल्ली मुंबई हायवेला काही टेन्शन नाही. चला पहिले जिरा टाकून घेऊ. ओके. कार्यक्रम ओके लागलाय भाताचा. बघू शकता, तुम्हाला दाखवतो बघा. आहे का खट्टा आहे का नाही विषय. भावना 10 मिनिटात आपला भात होणार आहे. तोपर्यंत भाजीची तयारी करूया. आपण आणले सगळं बटाटो बिटाटो. बघू शकता काय दणका. कसली गाठ मारली त्या बाईनं काय माहिती. चला भाजीची तयारी. कांदा बिदा कापून घेऊ. कांदा काय काय करूया माहितीये का. वाटाणा आणि फ्लॉवर आणलाय. फ्लॉवर खराब होते त्यामुळे फ्लॉवर करू. बटाटा साईडलाच ठेवू. वाटाणा आणि फ्लॉवर करू. चलो तर आपण हा फ्लॉवर आणलाय. वाटाणा आणले ओलं. मस्त वाटाणा आणि फ्लॉवरची भाजी करू आणि भातावर सर्व करू. कसा असते सातारी दणका चटणी आपली घरची आहे. ओके मी सगळं थँक्यू. चला जाप 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 घेऊ कटिंग करून सगळं आणि मग भेटू तुम्हाला. चलो वाटाणे सोलायचे चाललेत आपले. हा 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 वाटाणा चांगला आहे बरं का. क्वालिटी कवळा आहे त्याला. वाटाणा स्वस्त आहे राव इथं. 40 रुपये किलो आहे. आपल्याकडे किती आहे मला पण नाही माहिती. मी किती दिवस झालं घेतलंच नाही. स्वस्त आहे इकडं. 40 रुपयाचा किलो. हा मटर इकडे जास्त खातात. मटर पनीर सारखं असतं इकडे. भाताला आली उकळी. आपल्या कार्यक्रम लागलाय भाताचा. खट्ट मध्ये पाणी मागते काय तांदूळ मला माहित नाही कसलं तांदूळ. मी इंद्रायणी शिवाय खात नाही. आता इमर्जन्सीला इथं तांदूळ घेतलं कारण ते खराब झाले. इंद्रायणी नव्हतंच ऍक्च्युली. इंद्रायणीला लवकर होत नाही. खराब झालं नसते. ती वेगळंच होतं कुठलं तरी. मला वाटतं मी पंजाबला चंडीगडला घेतलेलं होतं. ते मित्रांनो भात आपल्याला झालेला आहे बघा. जिरा राईस टाकाटक. हा कसा आहे नाद करती काय. फ्लॉवर मध्ये असतात किड त्यामुळे बघायला लागतंय. भरपूर झाला एवढा आपल्याला बघा. फ्लॉवर वाटाणा टकाटक कार्यक्रम ओके. फ्लॉवर आता धुवून घेतो. टकाटक भाजीच्या तयारी लाव. कांदा कापून. चाकू भाऊने मी कंपनी देखा का नाही असं ती पत्र्याचंही भेटलं होतं. त्याला घासून घासून टाइमपास करत बनवलंय. हा भारी तसा. आणि भरपूर दिवस झाला आहे माझ्याकडे. जवळजवळ 7 वर्ष झाली असतील. 5-7 वर्ष. असं काहीतरी टाकावापासून टिकाऊ करायला लागतंय. तवा कुठं. आणि खतरनाक धार आहे बरोबर. जरा वाईज घासला नाही गाडीला पत्र्याला लगेच टाकाटक धार लागते. आता जरा मग मी वापरला नव्हतं त्यामुळे गंज पकडला होता. 2 बिन घेतला टाकाटक. चला कांदा काकू. डोळ्यातनं काही पाणी आपल्या याचं नाही. कांदा एवढा तिखट आहे फुटीचा आहे. तर भाऊ घरात स्वयंपाक करायला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. हे पण बरं का. मला तर आवडतं. मी असतो पण मी नवीन नवीन काय डिश तयार करून खातो. ब्रँडेड गावाला असले म्हणजे जे गावाला जमत नाही ते आपण करतो. गावाला ही मजा सगळी गावाला असते. पार्ट्या असतात आमच्या सारख्या. दणका असते. आता त्या दिवशी तुम्ही मागं वगैरे चांदोलीला गेलो तेव्हापासून साहित्याला हात लावला नव्हता. चांदोलीच ना आलो का नाही तसं. तर चला काय विषय नाही. कांदा पण झाला कापून. आपला भात रेडी झालाय आपला. ओके थँक्यू.
उतरून ठेवलाय, साईड ठेवतो आता साईडला. कांदा पण झाला कापून, भाजी तयारी करू. टकाटक अशी भाजी खतरनाक बनवू ना, मस्त मजा आली पाहिजे. त्याला एक सगळं साहित्य एक लाखा पिशवीत भरायला पाहिजे. पिशवी आहे का इथं? घाण घाण नको, पहिलीच घाण आहे, तसं काय विषय ना. पण एखादं परत बोलला म्हणजे आपल्याला ते सहन होत नाही. तर चला झालेलं आहे, ओके. ए भाऊ काय म्हणते आमचा, बघा कोण आलाय तर दिसतंय का? तर भावांनो भाजीची तयारी झालेली आहे बघा आपल्या. हे आहे काय ती, फ्लॉवर, मिरच्या, कोथिंबीर, परत टमाटा, वाटाणा, कांदा. ओके मी थँक्यू. लसूण पेस्ट आहे आपल्याकडे, लसूण काय मी आणला नाही. तर चला आता भाजीची तयारी करू. भावानं बघू शकता आपली भाजीची तयारी झालेली आहे. कढई ठेवलेली आहे भावानं. आता मस्तपैकी गरम करतो, तेल वगैरे टाकतो आणि भाजी बनवून घेऊया. जिरा टाकला भावानं, कांदा टाकूया. आता तेल भरपूर झालं असं मला वाटतंय, जरा झणझणीत करणार आहे त्यामुळं चालून जातं. तर म्हटलं पावर कमी पडायला नको. टाकला कांदा, मस्तपैकी भाजून घेऊ. तेल जरा जास्त झालं, थोडंसं जास्त झालेलं आहे, पण एवढं तेल खात्यात वे खेळ होईल की. भात आहे नुकता, भाजी नसल्यामुळे तेल जास्त असलं तर चालतंय, काय विषय नाही. हे तेल चांगलंच असतं थंडीत खायला करायचं. चला कांदा मस्तपैकी भाजून घेऊ, मग पुढच्या प्रोसेसला थोडं. कांदा टाकून झालाय मित्रांनो भाजून. मिरच्या टाकल्या, मिरच्या घेतो भाजून मस्त असा. टमाटर टाकू लागलच, टमाटर तुला आंबाट लागाय म्हणून टमाटा पण टाकलाय. पकडायचा कपडा कुठे गेला राव, तुम्ही गेला. मीठ पण टाकून झालेलं आहे, ओके. आता राहिलं म्हणजे भाजी टाकायची. ओके मध्ये टाकून घेऊ. चटणी वरण टाकायची आहे. टाकलेली आहे भाजी अशा तऱ्हेनं. तर हलवायला येत नाही कडे, टोप असला कसं हलवायला येतं. कडे जरा लफड राहतं हलवायला. थोडस जरा तिकडच करायचंय. ही आमची आहे संगमची चटणी. कसा आहे ब्रँड कराड आमच्या. लय टाकत नाही चटणी, नॉर्मली टाकतो, घोटाळ नको. तिकडं झालं म्हणजे परत कुठे खेळ करत असतात. नाही म्हणा तिकडे एवढ्या चटणीनं काय व्हायचं. त्याला भाजी पण 5 मिनिटात झाली, उकळी आली की लगेच जेवाय घ्या. तुम्हाला क्लोजअप न दाखवतो भाजीला कलर कसा आलाय एवढ्यातच. कसं दिसतंय हा, आहे ना नाद खोळा. महत्वाचं राहिलं होतं भावानं शेंगदाण्याचं कूट, ते पण केलं झाप दिशी. आता जरा टेस्टी येईल महाराष्ट्रीयन. हा याला तर शिजले बरं का, पाणी टाकायची गरज नाही. पण पाणी वाढवायला लागणार, भात आहे म्हणले थोडस जास्त नाही टाकणार. झमझमीत झणझणीत वास सुटलाय बघा. सातारी कोल्हापुरीत जा नका कसा असते धावतो तुम्हाला. 2 मिनिटात थांबा, झाले रेडी. पाणी टाकू थोडं, म्हणजे काम ओके. पत्ते वास सुटला का सगळ्यात ना दुखोळा. मी घामा बंद जातो त्या चालेल सगळ्यात. जास्त पण आपण एकटंच आहे, पण जास्त पण नको पाणी टाकायला, मजा येणार नाही. भाजीचं तुम्हाला टेक्स्चर आलेलं दाखवतो बघा. त्यात कढईमध्ये गॅस फास्ट केला की सांडी होती, त्यामुळं नॉर्मली गॅस ठेवतो. भाजीला कसा कलर आलाय बघा. आलाय का नाही आपल्या इकडला. हा नाद करते काय कराडाचा, सातारचा, कोल्हापूरचा.
तांबडा रस्सा. चला झालंय सगळं. हे बघा पसारा किस्ता पडलाय, सगळं आवरून घेऊया आता, ठेवूया. भाजीला उकळी आली की मस्त जेवण करून घेऊ. ओके. अनिल भाऊन सगळा पसारा उचलला, टाकाटक केलं जरा जागा, आणि महत्वाची भाजीला आपल्या उकळी आल्या बघा. आता लावू द्या नका, फुले लागले जेवण. राव किती वाजले, झाला की राव स्वयंपाक अर्ध्या पाऊण तास. ओके. कार्यक्रम रोट्या करायचं असल्यावर जर असा वेळ लागतोय, वेळ असा पण लागत नाही त्याला. एकदा 20 मिनिटं पकडून त्याला कणिक मळायला लाटायला जरा वेळ लागतो. लाटायचं भाजायचं एकट्यापुरतं काय 4-5 चपात्या आणि हे करू शकतो. मग आता आपली तयारी नाही त्याची. ओके मध्ये थँक्यू झालाय. सेल्फी स्टिकनं लय हे दिलं बरं कसा, कारण की धरायला पकडायला जेवण करताना उभं केलं ते बरं असतं. हे असं उभं केलं टेन्शन नाही. जरा गार हवेत जातो, जरा बरं वाटत. चला आता मस्त जेवण करू. टकाटक झालेलं आहे आपलं सगळं ओके मध्ये, हवा पण येते. जेवण करू आणि मग पडी मारू. 4-5 वाजता उठू, डायरेक्ट मग भरायलाच जाऊ. चला चला झाले बाबा. भाजी लय आठवाय नको, नाहीतर परत घोटाळा व्हायचा भातावर खायला. हा यातच समाधान माणूस. झाली शिजला असलं ओके. फ्लावरच जरा वेळ लागतो, कच्चा राहायला नको. झाला शिजला असेल, एवढा वेळ लागत नाही, मटण आहे तो. चला बंद करू गॅस आणि जेवाय घेऊन लगेच गरम गरम. पाणू भाजी आपली झालेली आहे रेडी. बघा कशी मिसळून आले. आहा कशी झाली. नाद खोळा गणपत पोळा. आणि हा आपला राईस. लय काय केलेला नाही मी, 1 टाइमच संपल मला वाटतं. एवढा मला वाटलं 2 टाइम येईल, संध्याकाळी करा येईल, त्याला काय एवढा विषय नाही. चला आता जेवण करू मस्त असं. भूक लागले राहू जाम, जेवण उरकू. चलो खाते खाना. मित्रांनो घेऊया आता जेवायला. भूक लागली जाम. भात काय थंडच झाला असेल. भात मस्त झाला तेल टाकल्यामुळे बघा, सुटसुटीत. संध्याकाळून पुरतोय भात. मला वाटलं लय होईल, कमी होईल, मापात झालाय. ओके. चला इकडच्या गहाण जेवणापेक्षा हे आपलं कितीतरी पटेल चांगलं, घरच्या जेवणासारखं. तर रोट्या न भेटल्यामुळं गोळ झालाय. रोट्या असता तर काही विषय नव्हता. भाजी बघा असली कडक झाल्या ना, आगा गा गा गा, मस्त मस्त एकदम कडक. शेंगदाण्याचं कूटबीट टाकलंय. हा हा हा, एक नंबर घरची टेस्ट. तर या जेवायला. जेवतो आता, लई भूक लागली. कशी झाले बघूया. हा 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 हा, गरम आहे राव. एवढं गरम उपयोगाचं नाही, भाजतं आपल्याला. एक नंबर झणझणीत झाल्यात, झणझणीत. कडक कडक लय झणझणीत झाले. तिखट झाले, मला वाटतं तिखट व्हायची नाही, पण झालं तिखट. आता तिखट खाल्लं नाही 2-3 दिवस, शेव भाजीच खातील. आता एक नंबर. पाहुणो मस्तपैकी जेवण झालं, पोट भरलं, समाधानाचा ढेकर पण आला. हा आपल्या हातानं भावानं जेवण बनवून खायची जी मजा असते ना, तीच काय वेगळी. आपल्याला काय पाहिजे ती खाऊ शकतो आपण. हा फक्त सगळं टकाटक टायमिंग जुळून आलं पाहिजे, त्यावेळेला ते जुळतं. नाहीतर गडबडीत जेवण करायचं, ते मग काहीतरी होणार, खेळ होणार. सगळं रनिंग मध्ये कंटाळा आलेला असणार, ड्रायव्हिंग करायची असणार, त्यात हे सगळं करायचं म्हणजे 2 माणसं लागतात. मग त्याला एकट्याच काम नाही ते. त्यामुळे मग आपण कधी मध्ये असं जिथं मिळत आहे ना खरोखर तिथं बनवतोच आपण जेवण. माझ्या गाडीत असतंय सगळं सामान रेडी, पण ह्यावेळीच राशन गावाला सगळं गॅस पीस ठेवलेला, त्यामुळे ते तसंच राहिलं. राशन सगळं मी घरात काढून ठेवायला लावलं, म्हटलं ते घेऊन ठेवा, त्यामुळे ते राहिलं. येताना माझ्या लक्षातच नाही भरायचं राशन. आणि बराबर समृद्धी आपल्या त्या दिल्ली मुंबईवर चढल्यावर जेवणाचा हाल झाला आमचं. बिनकामाला 2-1 हजार रुपये गेला असतील आमचे येताना जेवायलाच. मग त्यामुळे मग आता राशन भरून घेतलं. आता टेन्शन नाही जास्तवर आपल्याला. पाक मुंबईत जाऊन परत रिटर्न आला तरी राशन घेऊन ठेवले. ओके मे थँक्यू. चला मस्त झालंय जेवण. आता 2-3 तास पडी मारू. पहिले भांडी बिंडी घासून घेऊ आणि मस्त अशी झोप काढू. एवढी भाजी राहिली आहे बघा. 5-6 वाजता उठून त्याच्यावर बी दणका लावून सगळं गुंडळून ठेवू. आणि परत मग बघू बनवायचं का. उद्याच बनवायला लागणार, उद्या रस्त्याला. तर चला भावनं गच्च जेवण झालंय टकाटक. आणि आता पडी मारायची तयारी बी केली आहे बघा. बेड बी तयार केलाय ओके मध्ये पडी मारू. भांडी बिंडी ठेवले ओके. सावलीला गाडी लावली, उन्हात होती तिथनं. हे दुसऱ्या कंपनीच्या फळं आणल्या बघा. इथं सावली अशी मस्त. आपल्या साईडचा ट्रक निघून गेल्यामुळे सावली गेली होती.
मग तिथनं काढली आणि आता म्हणलं इथं सावली लावल्या मस्त असा गारवा इथं हवा येते तिकडनं चांगली. तर चला झोपूया, पडी मारू 2 तास आणि उठून मग 6 वाजच्या पुढे बघू भरायचं फोन आल्यावर. अजून काय फोन नाही तर चलो. तर भावानं भरपूर दिवसातून जेवणाचा वगैरे असला व्हिडिओ टाकलाय, लगे टाकाटाकी करत नाही, आज टाकला युट्यूबला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा, म्हणजे नंतर पण आपल्याला जेवणाचा व्हिडिओ टाकण्यात येतील. तर चला आता आपण भरून निघलोय, ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भावांनो, भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.